पुढचा प्रश्न खास माझ्या वडिलांसाठी आहे. ते सकाळी फार उत्तम उपाय करतात. एक ते म्हणजे 2 कप चहा पितात. पहिलेच चहा आणि ॲसिडिटी यांचा किती घनिष्ठ संबंध आहे? संबंध आहे माहिती आहे सगळ्यांना, किती घनिष्ठ आहे? बघ, बरेच जणांचं सजेशन असतं की मी चहा सोडतोय ॲसिडिटी झाल्यावर, पण मी ह्या मताच्या थोडीशी वेगळी आहे. अरे मी वा. सांगते की तुम्ही चहा 1 कप ठीक आहे, त्याच्यावर नाही. चहा पावडर कमी घाला, दूध जास्त घाला. पण चहा प्यायचा असेल तर तो वेगळ्या प्रकारे पण करता येतो रे. आलं घालू शकतो, वेलची युक्त घेऊ शकतो, त्याच्यामध्ये गवती चहा घालू शकतो. पण आपण म्हणतो ना की जे चहा बाज आहेत त्यांना तोच चहा लागतो. तोच लागतो तो, त्याशिवाय मजाच येत हा, नाही. पण तो अति प्रमाणात घेतला तर कसं चालेल सांग ना सर्वेश? नाहीच चालणार ना. योग्य प्रमाणात घेतलं तरच ठीक आहे, पण चहा सोडला तर सगळ्यात चांगलं ओके. आहे. दिवसाचं पहिलं पेय चहा घेणं नाही चांगलं. नाही चांगलं. कॉफी दिवसाचं पहिलं पेय गरम पाणी किंवा अच्छा. कोमट पाणी हेच असावं, ओके. की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो चिकटा असतो तो निघून जातो. कपडे आपण जेव्हा धुतो तेव्हा कधी कधी डाग असतात, तेव्हा आपण काय म्हणतो, गरम पाणी घाल. हो. जेव्हा शरीराची आपण जेव्हा उठतो तेव्हा 8 तास डिटॉक्सिफिकेशन शरीरात सुरू असतं. बघ लाळ कशी असते, चिकट हो, असते हो, तोंडामध्ये. आपण दात का घासतो? त्यासाठीच. ही लाळ सुद्धा औषधी आहे, माहिती आहे ना. ॲसिडिटी होत असेल तर सकाळी उठल्या उठल्या तोंडामध्ये लाळ असतानाच ते पाणी घ्यायचं, असं हनुमानासारखं तोंड करून बसायचं आणि ते पाणी प्यायचं. त्यांनी ॲसिडिटी कमी होते. ओके. चांगले म्हणजे बॅक्टेरियाज तयार होतात. गुड प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक जो कन्सेप्ट आहे तो यातनं मिळत असतो. अच्छा, चहाबद्दल विषय झाला. आता कॉफी बाजांचाही प्रश्न घ्यावाच लागेल. कॉफी कशी प्यायला पाहिजे? दुधातली प्यायला पाहिजे, साखर असावी? कॉफी घ्यायची असेल ना तर ती आपण जी उकळून घेतो बघ कॉफी, फिल्टर कॉफी, ती घ्यायला पाहिजे आपण, की जी लिव्हरसाठी खूप छान काम करते. आणि ती कोरी घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये दूध नको असं मला वाटतं. आणि कॅफिन हे एक प्रकारचं असं ड्रग आहे की जे घेतल्यावरती आपल्या शरीरातल्या वेदना कमी होतात. त्यामुळे तुम्ही कॉफी घ्यायची असेल तर ती सकाळी उठल्या उठल्या घेऊ नका, पण दिवसभरात कधी ॲज एक औषध म्हणून तुम्हाला घ्यायचं असेल तर आठवड्यातनं एकदा कोरी कॉफी घ्यायला काहीच हरकत नाही. अच्छा, आठवड्यातनं एकदा? आठवड्यातनं एकदा. दिवसातून 2-2, 3-3 होत आहेत असे? ते चुकीचं आहे. ते चुकीचंच आहे. बघ कसं आहे माहिती आहे का, कॉफी आपल्याला एक प्रकारचं ना ताकद देण्यासाठी लोक विचार, अरे आत्ता ऑफिसचा लोड आहे, हे काम मला पूर्ण करायचं आहे, झोप यायला नको, मी कॉफी पितो. एक आपण फ्रेश होतो ना कोणतंही पेय घेतल्यावर. ही पेय आपल्याकडे कशी आली चहा? तर इंग्रजांच्या काळात आली ना. पहिले आपल्याकडे उकाळा म्हणजे काढाच केला जायचा. लोक गवती चहाचाच चहा प्यायचे. म्हणजे आपण जे ग्रीन टी म्हणतो की तुळशीचा चहा, नॅचरल टीज घेतले जायचे. आज तुळस जर तू बघशील तर इतकं गुणकारी आहे. मी अनेक जणांना सांगते की तुम्ही तुळशीचा चहा घ्या, की तुळस पाण्यामध्ये उकळवायची. त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत की ज्यामुळे आपल्या म्हणजे जे लिव्हरकडनं जे काही स्त्राव तयार होतात त्यातला म्युकस अधिक चांगल्या प्रकारात तयार होतो आणि त्यामुळे पचन चांगलं होऊन पित्त कमी होतं. मग सुरुवात अशी करायला काहीच हरकत नाही ना. ऐकताय ना अक्षयजी? ऐकताय? हां, ब्लॅक कॉफी बाज. ब्लॅक कॉफी कधीतरी नक्कीच चालेल, पण क्या बात. पण गरम पाणी घेऊन मग तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता. पहिले गरम पाणी घ्यायचं आणि मग ब्लॅक कॉफी घेतलीत तरी हरकत नाही, पण एकदाच घेता ना. आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ 3 प्रकृती आहेत. तर पित्त प्रकृती असणाऱ्यांना पित्त होणारच हे नक्की आहे. वात आणि कफ प्रकृती असणाऱ्यांना किती असतं पित्ताचं प्रमाण? आणि तिन्ही वृत्तींमधलं, प्रकृतींमधलं कसं कसं डिफर होतं? हे बघ, ॲसिडिटी वात प्रकृतीच्या व्यक्तीला पण होऊ शकते, पण कफज प्रकृतीचा व्यक्ती आहे ना त्याला ॲसिडिटीचा फार त्रास नसतो. कारण कफज प्रकृतीचा व्यक्ती कसा आहे, त्याला ऑलरेडी ही इज लाईक राजा. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक लागतात. म्हणजे तो त्याच्या मनाप्रमाणे वेळेत जेवणार, त्याला हवा तेवढा वेळ घेऊन जेवणार. त्यामुळे त्या लोकांना फार कमी प्रमाणात हा त्रास होतो. होऊ शकतच नाही असं नाही, कारण शरीरामध्ये तिन्ही दोष आहेत. पण वातप्रकृतीच्या व्यक्तींना पण हा त्रास खूप जास्त प्रकारे होतो, कारण शरीरामध्ये रक्तपित्त वाढलं की हा त्रास खूप वाढत जातो. जसं मी मगाशी म्हटलं की अर्टिक एरिया म्हणजे शीतपित्त आणि उदर्द म्हणजे इतके सिव्हिअर गांधी. बघ डास चावतो आपल्याला तेव्हा कसा एक पॅच येतो, तसं पूर्ण शरीरावर खाज येते आणि त्यांना कळतच नाही की हे काय येतं आहे. रासायनिक गोळी घेतल्याशिवाय ती खाज थांबत नाही. म्हणजे तो माणूस इतका त्रस्त होतो की कंगव्यानी खाजवू का काय करू, इतकी ती खाज सिव्हिअर असते. पण ह्याला कारण तुमच्या शरीरात वाढलेलं पित्त हेच आहे. आणि हे जर पित्त का वाढतं ह्या प्रकारच्या रुग्णांमध्ये, तर संध्याकाळी अंगाला लागलेली गार हवा, AC चा अधिक वापर,
पंख्याखाली बसणं, विरुद्ध अन्न सेवन, चहा बिस्किट एकत्र खाणं, चहा पोळी एकत्र खाणं, किंवा मासे आणि दूध एकत्र घेणं, दूध आणि फळ एकत्र घेणं, हे सगळे जे विरुद्ध अन्न आहेत, कढी खाल्ल्यावर किंवा पालेभाजी आणि दूध एकत्र घेतलं, हे पदार्थ एकत्र सेवन केल्यावर हे शरीरामध्ये विषासारखं काम करतात. आता तू म्हणशील की मानसी पोटात गेल्यावर तर हे सगळं सेम होणार आहे. हो. तसं नाही आहे रे. ते जेव्हा चावतो ना तेव्हा जी लाळ तयार होते ना ती चुकीची आहे. लाळेपासूनच तर आपलं पचन सुरू होतं. आपण कुठलाही प्रयोग केला तर लाळेतनंच सगळं आपलं ठरत असतं ना. आपण नीट चावलं नाही अन्न तर आपलं पचन नीट होईल का? तसंच गिळून चालेल का? दात का दिलेत? चावण्यासाठीच तर दिलेत ना, की ते पचन नीट व्हायला पाहिजे. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांचे दात बघ पिवळे असतात, दातांची झीज झालेली असते, दातांचे वेगवेगळे व्याधी होतात, त्यांना डेंटिस्टकडे सारखं जायला लागतं कारण खड्डे होतात. बाथरूम क्लीन करतो, काय वापरतो आपण? ॲसिड वापरतो ना. मग तुमच्या जर सलायव्हरी ग्लँड्समधनं नीट स्त्राव आले नाही तर शरीरात ॲसिडच तयार होईल आणि कुठेतरी तुमच्या हाडांची सगळी झीज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे ॲसिडिटी, थकवा, हाडांचा ठिसूळपणा, केस गळणं, हे सगळं एकमेकांशी लिंक्ड आहे. कधी कधी पेशंट्स येतात, सांगतात की आम्हाला केस खूप गळत आहेत, पिंपल्स आलेत, काय कारण असेल? अरे ॲसिडिटी. म्हणजे ॲसिडिटी इतक्या लेवलला वाढते की ते पुढपर्यंत ते सगळं पित्त शरीरात वाढून हा सगळा बघ आयुर्वेदामध्ये आम्हाला कन्सेप्ट असतो की रसगत वात, रसगत पित्त, म्हणजे जी शरीरात धातू आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आता ह्या रसधातुगत ॲसिडिटी असेल तर फर्स्ट स्टेज म्हणजे आपल्याला काय होतो त्रास? मळमळ, ढेकर, आदमान, आटोप, ॲसिडिटी. रक्तगत असेल शीतपित्त, अंगाला खाज. रस, रक्त, मांस. मांसगत असेल तर मेदाच्या गाठी अंगावर येणं किंवा इतर काही त्रास होणं. रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि म्हणजे केस गळायला लागतात, केस पांढरे होतात, मज्जा, डोकं दुखतं किंवा मायग्रेन ट्रिगर्स. आणि त्याच्याही पुढचं म्हणजे शुक्र, पुरुषांमध्ये नपुसंकता किंवा स्पर्म काउंट कमी होणं याला सुद्धा ॲसिडिटी कारण आहे. पण त्यांना माहीतच नसतं की हे यामुळे आहे. आणि बऱ्याच वेळेला हा निग्लिजन्स केला की जे ह्या सगळ्याचं सार तरी शरीरात तयार होतं, ओज, या ओजाचा क्षय होतो. आणि या ओजाचा क्षय झाला की मग डिप्रेशन येतं. म्हणजे प्रत्येक दोष किती महत्त्वाचा आहे कळलं का? की असं आपण कशाला इग्नोर करू शकत नाही. तुला असं वाटेल सिम्पल ॲसिडिटी आहे मानसी, काय जाईल ना, एक अँटासिड घेऊया, पण तसं नाही आहे. तू एकदा सप्रेस करशील, एकदासाठी थांबली, पण तू मुळातनं ती घालव ना. तू ती मुळातनं नाही घालवलीस तर ती परत परत तुला ट्रिगर करणारच आहे. एकदाच आपण चांगली सवय लागतो, एकदाच आईवडिलांचे जे संस्कार असतात, एखाद्याला चोरी करायची सवय असेल पटकन जात नाही ना, मोह होतो ना. हे सगळे पित्ताचे गुण आहेत वाढलेल्या. हे बघ शरीरात 2 प्रकारची पित्त आहेत, एक चांगलं पित्त आणि वाईट पित्त. चांगलं पित्त पचनाला काम करतं, बघायला काम करतं, तुमचा वर्ण ठरवतो, तुमच्या केसांना छान शाईन देतं, तुमच्या चेहऱ्याचा ग्लो मेंटेन करतं. हे सगळं चांगलं पित्त आहे. त्या पित्ताशिवाय आपण काही, तुमच्यातलं तेज, तुम्हाला चांगले म्हणजे अभ्यास, स्मरणशक्ती, हे सगळे पित्ताचे चांगले गुण आहेत. धैर्य, हे सगळं पित्तामुळे होतं. पण हे पित्त जर वाढलं तर मग ॲसिडिटी, अम्लपित्त, मग डलनेस सुरू होतो. त्यामुळे पित्ताला कंट्रोलमध्ये ठेवा. जर अम्लपित्त असेल तर पूर्वी बघ आपण घरी आवळा सुपारी करायचो, किती गुणकारी आहे. प्रत्येक घरात घरी बनवली जायची. आज जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतोय तर या 10 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. क्या बात आहे. आपलं नारळाचं दूध असतं, खूप गुणकारी आहे. नारळाच्या दुधामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि ते दूध घ्यायचं जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा. आपलं पित्त कमी व्हायला लागतं. ओवा अति प्रमाणात घेतला उष्ण आहे, कमी प्रमाणात घेतला पाचक आहे. जेवण झाल्यावर 2 दाणे ओवा चावून चावून खायचा किंवा ज्या तुम्ही पोळ्या करता ना त्याच्यातच घाला, की पचायला पचन चांगलं होऊन पित्ताचा स्त्राव कमी होतो. म्हणजे अति प्रमाणात जे पित्त वाढतं ते कमी होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आवळ्याचा रस. आवळ्याचा रस हा आपल्या शरीरात अति प्रमाणात वाढलेलं पित्त कमी करतं. कोहळ्याचं सूप, चौथी गोष्ट. कोहळा इतका गुणकारी आहे ना, इतका गुणकारी, म्हणजे बुद्धी वाढवणार आहे. बुद्धी म्हणजे तेज,
म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा 6व्या महिन्यात बुद्धी तयार होते. तेव्हा आपण विशेषतः गर्भिणी स्त्रियांना सांगतो की तुमच्यातलं पित्त प्रकुपित होऊ नये म्हणून तुम्ही पेठा खा. पेठा असतो ना, तो एक छोटा, जास्त नाही, गोड आहे ना कारण खूप, किंवा कोहळ्याचं सूप घेऊ शकतो. 5वी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे कोथिंबीर. तू म्हणशील मानसी कोथिंबीर काय आता नवीन, तर कोथिंबीरीचा रस जो असतो ना तो आपल्या पचनाला मदत करतो. त्यामुळे कोथिंबीरीचा रस जरी घेतला तरी सुद्धा आपली पचनशक्ती वाढून आपल्या शरीरात जे एक्सेस पित्त तयार होतं ते कमी होतं. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण फॉलो केल्या तर आपल्या आहारामुळे जे पित्त खराब होतं ते होणार नाही. जेवताना एकदम भस्कन पाणी नाही प्यायचं, थोडं थोडं पाणी प्यायचं, म्हणजे मग ॲसिडिटी होणार नाही, पचन नीट होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलकट पदार्थ खायचे नाहीत. म्हणजे बाहेर गेल्यावरती चीज, पनीर, ब्रेड हे पदार्थ जास्त खाऊ नका की ज्यांना ॲसिडिटी होती आहे. शेंगदाणा, मेथी किंवा गरम मसाले हे पदार्थ अवॉइड करायचे. दिवा स्वाप घ्यायचा नाही, म्हणजे दुपारी झोपायचं नाही. तुम्ही दुपारी झोपलात, उठल्यावरती बघा ढेकरा यायला सुरुवात होईल, जळजळ वाटेल, असं वाटेल एक कप चहा पितो, डोकं जड झालंय, डल वाटतं. त्यामुळे दिवा स्वाप नाही घ्यायचा. वामकुक्षी चालेल, म्हणजे एक 10 मिनिटं तुम्ही आडवं पडू शकता. त्याच्यानंतर रात्री उशिराने जागरण करायचं नाही, वेळेत झोपायचं. मिनिमम 11, 11:30, म्हणजे खरं तर 9:30ला झोपायला पाहिजे, पण आजकाल शक्य नाही आहे म्हणून 11पर्यंत तरी झोपायलाच हवं. जेवण झाल्यावर वज्रासनात बसायचं की ज्यामुळे आपलं पचन नीट होतं, आपल्याला त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन. बघ आपलं मन आहे ना ते सगळ्यात बेस्ट हवं. 2 झाड आहेत बघ, गुलाबाचं झाड आहे, बांबूचं झाड आहे, दोन्ही उन्हात ठेव. गुलाबाचं झाड जे आहे ते जगू शकणार नाही, ते एकदम डल होऊन जाईल. बांबूचं झाड तिथे उभं राहू शकतं कारण त्याची ती प्रकृती आहे. त्यामुळे जेव्हा जो तुम्हाला त्रास होतो ना, की आता तुम्हाला माहिती आहे की तुमची पित्त प्रकृती आहे, तर तुम्ही ते पदार्थ काही अवॉइड करायला हवेत. एक पेशंट होता की ज्याला सतत ॲसिडिटी होती, त्याला कंदी पेढा खायला सांगितलेला. तो कंदी पेढा खाल्ल्यावर जे घशामध्ये पित्त येत होतं ते आपोआप त्याचं कमी झालेलं. आणि पायाला तूप चोळणं हे सिंपल उपाय. अच्छा, काही गोष्टी खाल्ल्यामुळे होणारं पित्त समजू शकतो, पण काही न खाल्ल्यामुळे सुद्धा पित्त होतं. म्हणजे जर एखादा माणूस 12 आणि 1 वाजताच पहिलं मील घेतोय तर न खाल्ल्यामुळे होणारं पित्त ते काय कसं चालेल रे? मला सांग की ब्रेकफास्ट किंवा नाश्ता हा केलाच पाहिजे. बरं, तुम्ही जर ब्रेकफास्ट घेत नसाल, 11 वाजता जेवत असाल, तर हे अत्यंत चुकीचं आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही वेळेवर काहीतरी खायलाच, म्हणजे हा च लक्षात ठेवा, कारण नाही तर तुम्ही तुमचं आयुष्य कमी करताय. कारण ब्रेन सेल्स आहेत ना, त्यांना व्यवस्थितरित्या काही घटक पोचायला हवेत, ते मिळाले नाहीत तर कसं चालेल? इंटरमिटंट फास्टिंगसाठी मग लोक संध्याकाळी समजा 8 वाजता शेवटचं मील घेतलं, 8 ते 8 12 तास झाले, आणि 16 तासाचं जर करायचं असेल तर 12च वाजतात. बरोबर. पण माझं काय म्हणणं आहे, इंटरमिटंट फास्टिंग आपण त्याच पद्धतीने करायला हवं आहे असं का? आपण वेगळ्या पद्धतीने नाही का करू शकत? 12 तासाचं केलं तरी काय हरकत आहे, त्याचाही तेवढाच चांगला गुण येतो. बघ, जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आपली पचनशक्ती मंद व्हायला सुरू होते. त्यामुळे आपण 7 ते 7:30ला जर जेवलो तर तुम्ही 8 वाजता केलं तर 13 तास होतात की 13 तास पण सफिशियंट झाले की. तुम्ही मनापासून एखादी गोष्ट फॉलो केली तर त्यांनी डिटॉक्सिफिकेशन पण झालं, पचन पण नीट झालं आणि साईड इफेक्ट पण नाही झाला. आयुर्वेदाने सुद्धा हे लंघन म्हणून तर सांगितलं आहे. लंघन का सांगितलं आहे? त्याकरताच सांगितलं आहे. इंटरमिटंट फास्टिंग हे आत्ता आलं, पण लंघन तर आपण खूप आधीपासून करतोय. आणि मग काय होतं माहिती आहे, मग शिळं अन्न खातात लोक, आणि शिळं अन्नाने सगळ्यात जास्त ॲसिडिटी होते. कोणतंही अन्न जे आहे, तू बघ, दही जर बाहेर ठेवलं असतं त्याला एक तार येते. हे तार आलेलं अन्न दूषित असतं. ह्याच कांदा, बऱ्याच जणांना सवय असते की उरला की फ्रीजमध्ये ठेवायचा. नाही, तुम्ही जेव्हा कांदा कापता तेव्हाच तो वापरा, फ्रीजमध्ये ठेवू नका. मळलेली कणिक फ्रीजमध्ये अवॉइड करा ठेवणं. तेव्हाच्या तेव्हा एखादी पोळी करून संपवून टाका. हे तर फार सर्रास होतं, कणिक मळून ठेवली जाते. पण त्यांनी ते चुकीचं आहे ना, पुढे जाऊन त्यांनी आतड्यांचे विकार होतात. मी जसं म्हटलं तसं हे ॲसिड वाढून ह्याचे दुष्परिणाम टाळायचे असतील ना, तर वेळेत ॲसिडिटीला कंट्रोल करण्यासाठी खडीसाखर, बडीशोप, ओवा या नॅचरल गोष्टींचा आपण उपयोग केलाच पाहिजे. अच्छा,
नॉनव्हेजचा विषय तसा झाला आपला मगाशी, पण एक राहिलं की आठवड्यातून किती वेळा खाणं चांगलं आहे नॉनव्हेज, आणि चिकन की रेडी मीट, म्हणजे काय प्रेफर केलं पाहिजे नॉनव्हेजमध्ये ॲसिडिटीच्या अनुषंगाने विचारतो मी एक सांगू का की ज्याला जे पचतं त्यांनी ते खावं. मी त्यांना सांगते की जर तुम्हाला एवढं काही जे आहे हां. नॉनव्हेजचा पीस आहे किंवा चिकन आहे, जेवढं तुम्हाला पचते तेवढे खा. आतड्यांमध्ये म्हणजे शरीरामध्ये पोटाचे 4 भाग केले जातात. एक भाग हवेसाठी, एक भाग पाण्यासाठी आणि 2 भाग अन्नासाठी असतात. तर जेवढं खाल्ल्यावरती ढेकर इज लाईक एक सिम्पटम ना की पोट भरलंय, वात बाहेर यायला लागलाय. सो लक्षात घ्या की जेवढं तुम्ही पचवू शकता तेवढं खा की जे तुम्हाला पचेल आणि जे तुम्हाला अपाय करणार नाही. बघ लक्षण आपल्याला कळतं. एखाद्या वेळी आपण भरपूर खाल्लं की बघ ना पोट असं एकदम डब्ब होतं. आपल्याला जाणवतं की आज आपण एक्सेस खाल्लंय. तेवढं करू नका, खा सगळं पण योग्य प्रमाणात. कांदा आणि लसूण हे तामसिक आहार आहेत. तामसिक आहार काय करतं, आपल्यातला राग वाढवतं, आपल्यातले निगेटिव्ह थिंकिंग वाढवतं. तर कांदा आणि लसूण खाताना ते कमी प्रमाणात घ्यायचे, सतत आहारात असायला नकोत. पण बघ दुसरा त्यांचा एक फायदा असा आहे की आता लसूण आणि ह्या गोष्टी आहेत आपला कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे आहारात असायला पण हव्या आणि योग्य प्रमाणात हव्यात. अच्छा, मला आता असं होतंय की माझी एकही सवय चांगली नाहीये. हे बघ, कधी आपली सवय चांगली नसेल ना तर सुधारण्यासाठी अजून अख्खं आयुष्य बाकी आहे की. सवय बदलण्यासाठी वेळ आपल्याला 1 मिनिटाचा लागू शकतो, पण जर आपण एखादं मनाने ठरवलं ना की ही गोष्ट मला बदलायची आहे तर तो व्यक्ती ते बदलतो. ओके. तुला माहिती आहे अनेक पॅरालिसिसचे पेशंट असतात, ते येऊन सांगतात की मॅडम जेव्हा तो स्ट्रोक आला, हातामध्ये मुंग्या आल्या, ते काय वाईट फिलिंग होतं. आणि हे टाळायचं असल्यावर ते त्या सगळ्या गोष्टी फॉलो करतातच. अनेक पेरेंट्स एकटे राहतात घरांमध्ये. आज त्यांची मुलं अनेक फॉरेनला आहेत किंवा त्यांना एकटं राहायला लागतं. त्यांच्या मनामधली जी चिंता असते ना की मी एकटी आहे, मला काही होईल का, ही त्यांच्या मनात ॲसिडिटी म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ॲसिडिटी निर्माण करते. पण तेव्हा ते येऊन काय सांगतात, थोडं तुम्ही सांगितलं तसं थंड दूध प्यायलो तरी बरं वाटतं. अल्कली आणि ॲसिड जेव्हा हे न्यूट्रल झालं तेव्हा तिथे आपल्याला न्यूट्रल मिळतं, म्हणजे तिथे ॲसिडिटी होत नाहीत. अनेक पदार्थ आहेत, लाईक बघ पीएच ज्यांचं जास्त आहे ते अल्कलाईन आहेत, पीएच ज्यांचं कमी आहेत ते ॲसिडिक आहेत. पाण्यापेक्षा कमी जास्त, 7पेक्षा खालीवर. तेवढे पदार्थ आपण लिटमस पेपरनी कसं प्रयोगशाळेत प्रयोग करतो तसे हे काही आपल्याच ॲसिडचे आपण प्रयोग करून बघायचे की आपण काय नेचरचे आहोत. आपली प्रकृती ना प्रत्येक माणसाला कळते. आणि तुला माहिती आहे वयानुसार प्रकृती बदलते पण. लहानपणी असतं आपल्या शरीरात कफ जास्त असतो, तारुण्यामध्ये पित्त जास्त असतो. बघ तारुण्यामध्ये खूप ॲग्रेसिव्ह असतात आणि वार्धक्यामध्ये वात जास्त असतो. सो ओव्हरऑल आपल्या शरीरामध्ये ही ॲसिडिटी अशी पूर्ण प्रकारे पसरलेली असते की जर जी कंट्रोलमध्ये ठेवली तर खूप चांगलं आहे. ओके. इन्स्टंट उपाय काय आहे? गुळाचा खडा ओके तोंडामध्ये ठेवायचा. ॲसिडिटी झाल्यावरती गुळण्या करायच्या गरम पाण्याने, गरम पाणी प्यायचं, 2 दाणे ओवा घालून, किंवा आपले पाय जे असतात ना ते दाबायचे की ब्लड सप्लाय डोक्यापर्यंत नीट होतो आणि आपोआप जी ट्रिगर झालेली नाही तळ पायापासून गुडघ्यापर्यंत की ते चेपले की ब्लड सर्क्युलेशनचा फ्लो वाढतो. मानेला बर्फानी शेक द्यायचा आणि चंद्रभेदी प्राणायाम करायचा. म्हणजे काय तू म्हणशील तर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि त्यांनी सोडायचा. 2 मिनिटासाठी ते आपण करायचं. तू बघशील की ॲसिडिटी कमी होते, कारण ते आपल्या शरीरातल्या वातावर नियंत्रण आणण्यासाठी मदत करत असतं. क्विक रिझल्ट्स. आणि वाळा असतो, वाळ्याचं पाणी घ्यायचं, त्यांनी सुद्धा ही ॲसिडिटी कमी होते. म्हणजे वाळ्याचं पाणी 12 महिने घेणं चांगलं आहे? नाही सलग नाही घ्यायचं रे. ज्या दिवशी त्रास होतो, मला वाटलं की तो वाळा मिळतो माठात टाकायचा होतोच, पण उन्हाळ्यात का टाकतो वाळा पाण्यामध्ये की पित्त त्यांनी वाढत नाही. किंवा तू बघशील तर इन्स्टंट रिझल्ट्समध्ये आपण वेलचीची पूड आहे, वेलचीची पूड पाण्यात घालून घेतली तरी सुद्धा पित्त कमी होतो. गुलकंदाचं पाणी पित्त कमी करणार आहेत ना. हे सगळे पदार्थ ॲसिड कमी करतात, पण योग्य वेळी योग्य पदार्थ. एखाद्या व्यक्तीला ढेकरा येत आहेत, मग तेव्हा त्याला ओवा आणि वेलची पाहिजे. एखाद्याचं पोट फुगलंय, पोट साफ नाही झालंय, मग त्याला तेव्हा ज्येष्ठमध आणि एक कॉम्बिनेशन द्यायला हवं. कधी कधी कांद्याचा रस पण ॲसिडिटीवर गुणकारी होतो. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत आणि प्रत्येकाला अनुसरून ते औषध द्यायला लागतं. कधी कधी पित्त वाढल्यावरती कानाला दडे पण बसतात, चक्कर येते, वर्टिगोचा त्रास होतो, मग तेव्हा वेगळं औषध आहे. ते पित्त किती डीप तुमच्या शरीरात गेलंय भाजतं तेव्हा बघ ना, आपण म्हणतो 1st डिग्री बर्निंग, म्हणजे किती ते तेज खोलवर गेलंय, तसं हे पित्त किती खोलवर गेलंय ते बघून ट्रीटमेंट ठरते. अच्छा,
हा पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे थोडा आणि खूप जणांना रिलेट होईल हा. अनेक म्हणजे चहा पिणंच हे खूप वाईट आहे. 6-6, 7 चहा पितात आणि त्यासोबत अनेकांना सिगरेट प्यायची सुद्धा सवय असते. सो काय ते कॉम्बिनेशन आणि ॲसिडिटीवर किती परिणाम करणार आहे? सगळ्यात वाईट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही जेव्हा सिगरेट पिता एक तर स्वतःची तब्येत खराब करताच, पण तो धूर बाहेर सोडता त्याने बाजूच्याला पण त्रास होतो. त्याचं काय? पॅसिव्ह स्मोकिंग. त्याच्यामध्ये जे बारीक बारीक कण असतात ना, निकोटीन जे आपण म्हणतो, ते रक्तामध्ये पटकन मिक्स झाल्यावरती ते कमी होत नाही. ओके. आणि याचे खूप लाँग टर्म रिझल्ट दिसून येतात. तुम्ही सिगरेट आत्ता पिताय त्याचे त्रास तुम्हाला आत्ता होणार नाही, पण त्याचा त्रास तुम्हाला 20 वर्षानंतर नक्की जाणवतो. कॉन्स्टिपेशनपासून सुरुवात होऊन माउथ अल्सर्सनी सुरुवात होते, म्हणजे अतिशय प्रमाणात तोंड येणं. सिगरेट जे म्हणजे जे स्मोकिंग हॅबिट ज्यांना आहेत ना, त्यांच्यामधलं पित्त कशा प्रकारे? माउथ अल्सर्स. माउथ अल्सर्स येतात याचा अर्थ तुमच्या आतड्यांमध्ये व्रण आहेत. हे पण अम्लपित्तामुळेच नाही का झालं, ते ॲसिड तिथे राहून राहून तिथे व्रण तयार झाले. आंघोळ खूप वेळ केलं तरी बघ ना आपल्या हाताला ते असं रेषा येतात का? कारण ते तिथे पाणी लागल्या सतत राहिल्यामुळे ते होतं. तसं आपल्या आतड्यांमधले बॅक्टेरियाज किंवा गटचं जे काही बॅसिलस आहेत ते प्रयत्न करत असतं की ते शोषून न घेण्यासाठी ते तिथे अल्सर्स तिथे आपोआप ते व्रण निर्माण होतात आणि मग त्यावेळी मग मध लाव, तूप लाव असं करून ते अल्सर्स कमी करायला लागतात. बरं झालं की स्मोकिंग परत सुरू होतं. म्हटलं ना, मनाचा निर्धार खूप महत्त्वाचा आहे की एखादी गोष्ट आपल्याला त्रासदायक ठरते तर ती आपण घ्यायला नको. आत्ता आपण बघतो लिव्हर प्रॉब्लेम्स किती वाढलेले आहेत. फॅटी लिव्हर आहे, लिव्हर सिरोसिस आहे. तुमचं आयुष्य ना तुमच्यासाठी महत्त्वाचं नसलं तरी तुमच्या फॅमिलीसाठी खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला तुमची काळजी नसेल पण तुमच्या फॅमिलीला तुमची काळजी आहे. तुम्ही चांगल्या गोष्टींच्या सवयी ठेवा ना. तुम्ही दूध प्या ना, पण प्रमाणात. जास्त दूध प्यायल्यावर पण ॲसिडिटी होणार आहे. सो कोणताही पदार्थ प्रमाणात घ्या. बघ मिसळ, तू आत्ता म्हणालास की तसंच मिसळ म्हणजे ते चुना घातलेली मिसळ खाणारे लोक आहेत की एवढी त्यांना तिखट मिसळ, दॅट इज ऑल्सो हार्मफुल. त्यांनी पण ॲसिडिटी होणारच आहे ना. तुम्ही एक दिवस खाल पण तुम्ही सलग खाल्लं तर त्याचा त्रास होणारच आहे. एखादा दगड जरी तू घेतलास आणि त्याच्यावर रोज ॲसिड टाकलंस तर तिथे खड्डा पडणार आहे. तर हे तुमचं शरीर आहे की जो तुमचा सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे, जो तुमच्याबरोबर कायम राहणार आहे. शरीरातलं ॲसिड वाढल्यावर तुमचे मसल स्टिफ होतात. मसल स्टिफनेस, वजन वाढणं, वजन कमी होणं, हेही लक्षणं दिसू शकतात.